मानपाडा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने जो त्यातल्या भावाला यापूर्वीच ताब्यात घेतलेलं होतं. आता त्यातला मुख्य जो आरोपी आहे गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहेत त्या भागातील त्यांच्या मदतीने त्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर सदरच्या आरोपीला आम्ही अटक करून त्यानंतर पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू. ताब्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर झा, त्याचा भाऊ रणजित झा आणि इतरही दोन आमच्या ताब्यामध्ये आहेत. आता त्या अनुषंगाने प्रत्येकाचा ज्यामध्ये रोल कशा प्रकारे होता जे आपल्याला प्राप्त व्हिडिओ आहे, व्हिडिओ फुटेज, हे व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून आणि इतरही आपल्याकडे जो पुरावा आहे त्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पुढील पोलीस कशी घेऊन त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत. सर, यामध्ये किती आरोपी असण्याची शक्यता आहे? किती जणांना तपासले आतापर्यंत? लाऊड आतापर्यंत 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले. परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिला सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत. त्यांच्याकडे सुद्धा आमचं चौकशी सुरू आहे. ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओज तिथले फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटलमध्ये ताब्यात घेतलेलं आहे क्लिनिकमधून, जेणेकरून इतरही त्या ठिकाणी काय रोल मारहाणीमध्ये आहे का अशा प्रकारचाही तपास आमच्या टीमकडून सुरू आहे.